Hello students, welcome back to my channel. In this video we are going to see the warming up and the chit chat section of the poem 2.3 The Little River. The Little River. Before start our video, as usual I request you to subscribe my channel. First activity, you must have been for a family or class picnic to riverside picnic spot. Riverside. तुम्ही नदी किनारी असलेल्या एखाद्या सहलीच्या ठिकाणी तुमच्या कौटुंबिक किंवा वर्ग सहलीला गेला असालच. त्यावर आधारित ही प्रश्न दिलेली आहेत, तुमचे मत मागितलेली आहेत. फर्स्ट, व्हॉट डिड यू नोटीस ऑन द बँक ऑफ द रिव्हर. नदीच्या किनाऱ्यावर तुम्ही कोणत्या गोष्टी पाहिल्यात जेव्हा तुम्ही पिकनिकला गेला तेव्हा. तर पहा, ऑन द बँक ऑफ द रिव्हर ॲज नोटीस सम ट्रीज, बर्ड्स, सम डोमेस्टिक ॲनिमल्स, रिव्हर सँड अँड चिल्ड्रेन बाथिंग नियर द बँक, सम वुमेन वेअर वॉशिंग क्लोथ. काय बघितलं नदीच्या किनाऱ्यावर की झाडं, पक्षी, काही पाळीव प्राणी, नदीची माती जी रेती असते ना ती, आणि मुलं हे काय करत होती, आंघोळ करत होती नदीच्या पात्रात. सम वुमन्स वेअर वॉशिंग क्लोथ, आणि काही स्त्रिया ह्या काय करत होत्या, कपडे धुत होत्या. देन सेकंड, इन विच सीजन डिड यू गो. वॉज द रिव्हर फ्लो गशिंग ऑर जंटल. तुम्ही कोणत्या ऋतूत गेला होतात, नदीचा प्रवाह उसळता होता की संत होता. वी वेंट टू द पिकनिक स्पॉट इन द रेनी सीजन. द रिव्हर फ्लो वॉज गशिंग इन दोज डे. तर आम्ही कोणत्या वेळेस पिकनिकला गेलो होतो, रेनी सीजन मध्ये म्हणजे पावसाळ्यात. द रिव्हर फ्लो वॉज गशिंग इन दोज डे, जेव्हा नदीचा जो प्रवाह होता कसा होता, उसळता होता, संत होता काय नाही. तिसरं, डिड यू नोटीस अदर पीपल बाय द रिव्हर. व्हॉट वेअर दे डुईंग. तुम्ही नदीच्या कडेला आणखी काही लोक पाहिलेत का, ते काय करीत होते. तर तुमचं रिस्पॉन्स पहा. यस, देअर वेअर सम पिकनिकर्स अँड अदर पीपल. सम वेअर एन्जॉयिंग द पिकनिक, सम वेअर स्विमिंग इन द रिव्हर, सम वेअर फिशिंग, अँड सम वुमन्स वेअर वॉशिंग क्लोथ बाय द रिव्हर. तर होय, नदीच्या कडेला आणखी काही लोक पाहिले. देअर वेअर सम पिकनिकर्स, काही आणखी पिकनिकर्स होते, सहलीला आलेले लोक होते, आणि बाकीचे लोक सुद्धा होते. काही लोक एन्जॉयिंग द पिकनिक, काही लोक पिकनिकचा आनंद घेत होते, काही लोक नदीमध्ये काय करत होते, स्विमिंग करत होते म्हणजे पोहत होते. काही लोक मासोळ्या फिशिंग करत होते, मासोळ्या पकडत होते. तर काही स्त्रिया ह्या तिथं काय धुत होते, कपडे धुत होत्या. देन फोर, what should we do to make sure that river did not get polluted. नद्या प्रदूषित होणार नाही याची खात्री करून घेण्याकरता आपण काय केले पाहिजे. तर काय केले पाहिजे, आन्सर पहा. we should not allow people to wash their clothes and utensil in the river. we should ban defecation and throwing household and industries waste in the river. तर आपण लोकांना अलाऊ म्हणजे परवानगी द्यायला ना पाहिजे काय करण्याकरता, नदीमध्ये कपडे आणि भांडे धुण्याकरिता. आणि बाकीचे जे इंडस्ट्रीचं किंवा काही घरगुती कचरा आहे तोही फेकण्यापासून लोकांना काय केलं पाहिजे, आपण टाळल्या पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, फिल अप द टेबल ऑफ सीजन इन इंडिया. आपल्याला इथं टेबल दिलेला आहे भारताच्या ऋतूबद्दलचा, तर ते आपल्याला लिहायचं आहे. पहिलं आहे कॉलम टाइम ऑफ द इयर, दुसरा आहे सीजन आणि त्याचं इंग्लिश नेम. तर पहा, पहिलं आहे मिड फेब्रुवारी टू मिड एप्रिल. यामध्ये कोणता सीजन येतो, वसंत ऋतू. कोणता ऋतू येतो, वसंत, आणि त्याचं इंग्लिश नेम काय आहे, स्प्रिंग आहे. दुसरा आहे मिड एप्रिल टू मिड जून. त्याला आपण कोणता ऋतू म्हणतो, ग्रीष्म. सीजन कोणता म्हणतो, ग्रीष्म, आणि इंग्लिश नेम काय आहे त्याचं, समर. देन मिड जून टू मिड ऑगस्ट, याचा सीजन कोणता असतो, वर्षा, आणि याला इंग्लिश नेम काय आहे, रेनी सीजन.
मिड ऑगस्ट टू मिड ऑक्टोबर सीजन कोणता आहे? शरद ऋतू. कोणता ऋतू आहे? शरद ऋतू. आणि याला इंग्लिश नेम काय? ऑटम. त्यानंतर मिड ऑक्टोबर टू मिड डिसेंबर याच्यामध्ये कोणता ऋतू आहे? हेमंत ऋतू. याला आपण कोणतं इंग्लिश नेम आहे? प्री विंटर. आणि नंतर शेवटचा आहे मिड डिसेंबर टू मिड फेब्रुवारी. याला कोणता ऋतू म्हणतो आपण? सीजन कोणता म्हणतो? शिशिर ऋतू. आणि इंग्लिश नेम काय आहे त्याचं? विंटर. त्यानंतर पुढची ऍक्टिव्हिटी पहा. बी मॅच द वेदर विथ द सीजन्स. इथे काही ऋतू दिलेले आहेत, त्या ऋतूचा हवामानाशी आपल्याला जोडणी करायची आहे, जोड्या लावायच्या आहे. तर पहा, ए साईडला ऋतू आहे आणि बी साईडला हवामान आहे. विंटर, मान्सून, स्प्रिंग, प्री विंटर, समर, ॲटम. आणि हवामान कोणतं आहे? हॉट, कोल्ड, प्लेझंट, कोल्ड, वाइंडी अँड रेनी. तर याच्या जोड्या पहा. जोड्या डायरेक्ट आपण ABCDच्या याच्यातून दिलेल्या आहेत, त्या लक्षात घ्या. तर विंटर कोल्ड. विंटर काय आहे? कोल्ड म्हणजे डी. मान्सून F रेनी. स्प्रिंग C प्लेझंट. प्री विंटर E वाइंडी. समर A हॉट. आणि ॲटम B म्हणजे कूल. ॲटम म्हणजे काय असते? कूल. त्यानंतर पुढची ऍक्टिव्हिटी पहा. पोएट्स मेक द पोएम म्युझिकल अँड डिफरंट फॉर्म प्रोज बाय युजिंग मेनी पोएटिक डिव्हाइसेस. पहा, कवितेला म्युझिकल आणि थोडं वेगळी बनवतो. काय टाकून? त्याच्यामध्ये पोएटिक डिव्हाइस ॲड करून. वन ऑफ देम इज युजिंग वर्ड दॅट बिगिन विथ द सेम साऊंड इन द सेम टाइम. त्याच्यापैकी एक आहे, काही पोएटिक डिव्हाइसपैकी, म्हणजे पोएटिक डिव्हाइस ज्याला म्हणतो आपण, त्याच्यापैकी एक डिव्हाइस आहे पोएटिक. त्याच्यामध्ये काय होत असते की वर्ड्स बिगिन विथ द सेम साऊंड, म्हणजे त्याच्यामधील जे शब्द आहेत त्या शब्दांची सुरुवात ही सारख्या आवाजाने होत असते, लेटरने नाही. सेम साऊंड. लेटरही सारखे असतात पण त्याचा साऊंड सुद्धा कसा असतो? सारखा असतो. त्याला आपण अलंकार असे म्हणत असतो, नाही का? पोएटिक डिव्हाइसेस. तर एक्झाम्पल इथं पहा, तुम्हाला लक्षात येईल. ब्युटिफुल बर्ड्स. याच्यामध्ये पहा, जरी लेटर सारखा आहे बी, परंतु याचा साऊंड सुद्धा कसा आहे? बीचा साऊंड आहे. पहा, ब्युटिफुलचा बी, बर्डचा बी. तशाच प्रकारे काही उदाहरण आहेत. सॅड सॉन्ग एसचा आवाज. स्टेपिंग स्टोन याच्यामध्ये सुद्धा एसचा आवाज. सिटीज एसचा आवाज. पहा, शब्द लेटर वेगळे आहेत पण आवाज कसा आहे? सारखा आहे. सिटीज. नो वन नोज. नो आवाज कसा आहे? सारखा आहे. स्पेलिंग वेगळी आहे पण आवाज कसा आहे? सारखा आहे. आणि याच्यामध्ये लक्षात घ्या, दिस डिव्हाइस कॉल्ड अलिट्रेशन. आणि ज्यामध्ये शब्दांचा आवाज हा सारखा येत असतो त्याला कोणता अलंकार म्हणतो आपण? अलिट्रेशन, म्हणजे मराठीमध्ये अनुप्रास अलंकार म्हणतो. अँड बिलॉंग टू सेट ऑफ सिमिलर डिव्हाइस नेम फिगर ऑफ स्पीच. फिगर ऑफ स्पीच ॲड टू द ब्युटी ऑफ द पोएम. आणि हे जे फिगर ऑफ स्पीच कोणता काम करत असतात? कोणता काम करतात? कवितेमध्ये सुंदरता आणण्याचा काम करत असतात. म्हणजे अलिट्रेशन या अलंकारामध्ये काय असतो? भाषेचा गोडवा असतो. काय असतो? भाषेचा गोडवा असतो. आणि गेयता वाढवण्याकरता एकाच प्रकारचे ध्वनी, एकाच ओळीत असलेल्या शब्दांचा उपयोग केला जातो. नाउ राईट 5 पेअर्स ऑफ वर्ड्स दॅट बिगिन विथ द सेम साऊंड. आता आपल्याला 5 असे उदाहरणं लिहायचे ज्यांचा एकच उच्चार आहे. उदाहरणार्थ पहा, अंकल्स अम्ब्रेला. पहा, लेटर सारखे आहे यू, परंतु त्याचा आवाज सुद्धा कसा आहे? यू. अम्ब्रेला, अंकल अम्ब्रेला. टाल ट्री, टीचा आवाज आहे. हाय हिल्स याचा आवाज आहे. माय मदर मे मेक डोसा फॉर मी. याच्यामध्ये यमचा आवाज रिपीट झालेला आहे. पहा, यमचा आवाज जरी लेटर्स सारखे आहेत पण आवाज सुद्धा कसा आहे? सारखा आहे. मायचा यम, मदरचा यम, मेचा यम, मेकचा यम, मीचा यम. लॉयर लेबर या प्रकारे. प्लीज नोट
नोट लक्षात घ्या. हिअर द फर्स्ट साऊंड इज इम्पॉर्टंट, नॉट द फर्स्ट लेटर इन द स्पेलिंग. याच्यामध्ये पहिला साऊंड हा महत्वाचा असतो, पहिला लेटर हा महत्वाचा नसतो. कोणत्या अलंकारामध्ये? इलिट्रेशन मध्ये. इफ द साऊंड इज रिपीटेड देन वी कॉल द इलिट्रेशन, अँड द वर्ड इज रिपीटेड, लेटर इज रिपीटेड, देन वी कॉल द रिपीटेशन. पहा, रिपीटेशन हा वेगळा अलंकार आहे, इलिट्रेशन हा वेगळा अलंकार आहे. जर लेटर्स काय झाले, लेटर्स आले सारखे तर रिपीटेशन होतो, परंतु साऊंड जर सारखे आले त्याला काय म्हणतो आपण? इलिट्रेशन. बी, poet also make use of words that resemble a sound. The words are, for example, bang, swash, babe, roar, tweet, etc. Such words are called onomatopoeic. काय म्हणतो याला आपण? onomatopoeia. If they occur in same line of poem, the figure of speech in that line is called onomatopoeia. काय म्हणतो त्याला आपण? onomatopoeia. तर पहा, याला आपण मराठीमध्ये अनुकरणात्मक अलंकार म्हणतो. या अलंकारात काय होत असते? ध्वनी, आवाज व्यक्त करणारे शब्द काव्य पंक्तीत वापरलेले असतात. जसं उदाहरणार्थ, The roar of the wave was deafening. The roar of the wave was deafening. अशा प्रकारे roar of the wave was deafening. साऊंड दिलेले आपण पाहिले आताच. बँग है ना, स्वेश, बीप म्हणजे आवाज व्यक्त करणारे शब्द. जसा बँग म्हणजे कसा तरी आवाज आहे नाही का. स्वेश, बीप, बीप होणे, आपण बीप होण्याला म्हणतो आवाज आहे हा. रोअर गर्जना करणे, आवाज कसा तरी. ट्वेट हे आवाज. तर त्याच्यामध्ये आवाजाचा उल्लेख केलेला असेल, ध्वनीचा उल्लेख केलेला व्यक्त होत असणारे शब्द जर काव्यपंक्तीत असतील तर अशा अलंकाराला आपण काय म्हणतो? ओनोमॅटोपोइया. काय म्हणतो? ओनोमॅटोपोइया. त्यानंतर प्ले अ गेम. सेट अ टाइम लिमिट ऑफ 5 minutes using letter from the word onomatopoeia. Onomatopoeia. Make as many 4, 5, 6 letter words and write them down. The one who make maximum number of words within a time limit is a winner. हा तुम्हाला ऍक्च्युअली गेम खेळायचा आहे. तुम्ही आपल्या मताने सुद्धा काही शब्द बनवून पहा. मी इथं काही शब्द तुम्हाला देतो. जसं POTION, TION, पोटेशन, ओनियन, पोटॅटो, पोएट, टोमॅटो, पोएम, पेशन्स, ऑनटू, ओपिनियन, ओपन, अपॉइंट, नोट या प्रकारे शब्द आपण ऑनोमॅटोपोइया या शब्दापासून बनवू शकतो. आणखी तुम्हाला काही बनत असतील तर बनवून घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. धन्यवाद.